आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वीच्या पुस्तकातील ही पिसे कोणाची हा पाठ बघणार आहोत। मिनूचे घर शेतात होते। ती खेळता खेळता घरापासून दूर आली। तिला 2 पिसे दिसले। तिने ती पिसे उचलली। तिला ती पिसे खूप आवडली। तिला वाटेत एक कोंबडी दिसली। मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई कोंबडीताई, ही पिसं तुझी आहेत का? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले। नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत, असे म्हणून कोंबडी खुरड्यात जाऊन बसली। कोणाची आहे बरं ही पिसं? असे म्हणत मिनू एका झाडाजवळ आली। तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले। त्याला पाहून मिनूला वाटले याची तर नाही ही पिसं। तिने कबुतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत। कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मिनू पुढे निघाली। समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता। त्याची ऐटदार चाल आणि रंगीबिरंगी लांबसडक पिसारा खूप मोहक दिसत होता। तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली। ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले। तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसाचे निरीक्षण केले। तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत। मिनूला खूप आनंद झाला। तिने मोराला विचारले, मला बदक कुठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला। त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली। नदी किनारी दाट झाडी होती। तिने बदकाला हाक मारली। बदक झाडीतून बाहेर आले। मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहे। मी तुला शोधत होते। ही घे तुझी पिसं। बदकाला मिनूचे कौतुक वाटले। बदक मिनूला म्हणाले, मिनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव। एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत। तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव। मिनू आनंदाने घरी आली। तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।